अगं निघतेस ना तू? अगं नाटकाला जायला आपल्याला उशीर नको व्हायला. हं, माझा अवरून होतच चालाय बघ. चल चल लवकर. अरे वा, लगेचच आलीस की. अगं तुझा फोन आला मी दारातच होते. काही पाणी वगैरे देऊ का? नको अगं, जेवले आणि निघाले, त्यामुळे आता काही नको. आपल्याला जायचंय ना, पण तुला सांगते, आज आमच्याकडे सुनबाईला पण गाण्याच्या प्रॅक्टिसला जायचंय, त्यामुळे ती तिकडे गेली. तिला यायला उशीर होणार आहे म्हणून संध्याकाळची पावभाजी तर ती आत्ताच करून ठेवली. लेकालाही उशीर होणार आहे. आपल्याला नाटकाला जायचंय. आमच्याकडे नुसती धावपळ चालली आहे, काय विचारू नको. अगं आमच्याकडे सुद्धा सुनबाईंची आज भिशी आहे, भिशी. हो का? हो. नाही भिशी नाही म्हणायचं नाही का, किटी पार्टी. किटी पार्टी आहे असंच म्हणायचं ना. अगं आपण भिशीच म्हणतो नाही का? खरंच की. अगं आणि त्याच्या आधी आपण हळदी कुंकू, गोडला हे कार्यक्रम करतच होतो की, ते सुद्धा एक प्रकारची भिशीच की. एकूणच काय, चांगलं नटून थटून एकत्र जमायचं आणि सगळ्यांनी मिळून गप्पा मारायचा. कधीतरी एखादा नवीन पदार्थ शिकायचा. हो केव्हा तरी. त्याच वेळेला सुख दुःखाला आपली वाट मोकळी करून द्यायची. हो ना, पूर्वीच्या काळी बायकांना घरी खूप काम असायचं, त्याच्यामुळे त्यांना एकत्र यायला जमायचं नाही. पण तरी सुद्धा पापड लाटणं, वाळवणं करणं त्याला जमायचंच की ग. इतकंच काय, लग्नाचा मुंजीचा मुहूर्त असला की नातेवाईकांच्या बरोबरच शेजारणी पाजारणी मैत्रिणी या पण असायच्या. हो त्याचबरोबर. पण आता आपल्या पिढीत ना नोकरी करायला लागल्यावर ठिकाणं थोडीशी बदलली, पण शेवटी काय मुद्दा तोच. अगं काळानुसार विषय बदलले, काही पद्धती बदलल्या, इतकंच. अगं तुला सांगू का, एकदा तर माझ्या सुनेनी त्यांच्या किटी पार्टीमध्ये मला माझे विचार आणि अनुभव सांगायला म्हणून मुद्दाम बोलावलं होतं. कसल्या या मुली आणि त्यांनी बोलवलं? तसं नाही ग, चांगले आहेत ग आपल्या सुना. त्यांनी बोलावलं आणि झालंय काय, मी इतक्या शांतपणाने ऐकून घेतलं माझं सगळं सांगणं. हा तुला सांगायचं राहिलंच. मी त्यांना काय सांगितलं माहितीये का, आयुर्वेदामध्ये सुद्धा हळद, तुरटी, ओवा, हिंग या सगळ्याचा चांगला उपयोग होतो. आणि शिवाय ती तर माहिती दिलीस, आणि शिवाय उत्तम निरोगी आयुष्यासाठी जीवनशैली कशी असावी हेही सांगितलं. त्यात तर काय बाई, तू माहिरच आहेस. अगं पण शांतपणाने ऐकून घेतलं त्यांनी. मला आवडल्या का तिच्या मैत्रिणी. खरं सांगू का, हल्लीच्या मुलींना वैचारिक चर्चा करतात, शिवाय स्वतःची प्रगती साधतात. आणि मी तर म्हणते, एकमेकींची निंदा करण्यापेक्षा हे कितीतरी बरं. हे नक्कीच. चांगले आहेत नाही आपल्या सुना, आणि शिवाय उत्साही पण किती आहेत. हो, सगळ्या कार्यक्रमात अगदी हिरिरीने भाग घेत असतात. अगं सुनाच काय, 3ऱ्या वर्षापासून 80 वर्षापर्यंत सगळे जण सहभागी होतात. हो, ह्या अजिंठाचे कार्यक्रम म्हणजे त्याच्यामध्ये सगळेजण सहभागी होतात आणि कार्यक्रम तर काय एक से बढ़कर एक होतात. हो हो, अगं त्यावेळेचा अजंठा गौरव पुरस्कार खरंच अविस्मरणीय झालाय नाही का. खरंच. आणि यंदा तर काय रौप्य महोत्सव आहे, त्यामुळे कार्यक्रमांची नुसती रेलचेल असेल. हो तर. अगं काव्य वाचन आहे, नाटकं आहेत, एकांकिका आहेत, गाणी आहेत, नाच आहेत, काही विचारू नकोस. इतकंच काय, उखाणे सुद्धा आहेत, चारोळ्या सुद्धा आहेत. अगदी अगदी. आणि शिवाय खेळांच्या स्पर्धा आहेत. रांगोळी तर इतकी सुंदर काढतात सगळ्याजणी, फार सुंदर. अगदी यावेळी तर रौप्य महोत्सव म्हणून 25 खेळांचा सुद्धा कार्यक्रम झालेला आहे. हो, म्हणजे थोडक्यात काय, गेली 24 वर्ष हे सगळे अजिंठावासी गणेश उत्सव इतका सुंदर साजरा करतात. अहो इतकंच काय, कोरोना काळात ऑनलाईन कार्यक्रम घेतले, पण खंड म्हणून पडून दिला नाही. आपण असं अखंड बोलत राहिलो ना तर
सुरुवात आपली चुकेल. हो हो चला जाऊया बरं. जाऊया जाऊया निघूया. सुनबाई, निघते का? सासूबाई मोबाईल घेतला का? हो 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 हो. किल्ला पण ठेवा जवळ. विसरले जाते बरं बाई. माझ्या मैत्रिणी येतील दार राहू दे उघडं. हो हो